मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण गुरुपुष्य अमृत योगावर कोणत्या सेवा करायच्या आणि कुठले उपाय करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तो गुरुपुष्य योगात करा हे उपाय जीवनातील सर्व संकट दूर होतील। जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी आणि रविवारी येते तेव्हा त्याला अनुक्रमे गुरुपुष्य अमृत योग आणि रविपुष्य अमृत योग म्हणतात। तर गुरुपुष्य अमृत योग आणि रविपुष्य अमृत योग हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात। दोन्ही योग धनत्रयोदशी या चैत्र प्रतिपदेसारखे शुभ आहेत, म्हणजे धन देणारे आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक महत्त्वाचे नक्षत्र आहे। सर्व योगांमध्ये गुरुपुष्य योग हा सर्वात मुख्य मानला जातो। या शुभ योगात केलेले कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे, त्यामुळे बहुतांशी लोक गुरुपुष्य योगात आपले नवीन कार्य सुरू करतात। तर या वर्षी गुरुपुष्य नक्षत्रामध्ये आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि जुळून येत आहे। या शुभ योगावर कोणतेही काम केल्यास शुभ फळाची प्राप्ती होते। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची राशी बदला व्यतिरिक्त शुभ नक्षत्राचा विशेष संयोग तयार होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो। तर या वर्षी या वेळेस आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर ह्या सेवा करायच्या आहेत, तर त्या आपले भाग्य बदलू शकतात। तर आपली राशी बदलून मीन राशीत प्रतिगामी होईल। हे गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपली राशी जी आहे ती बदलून मीन राशीत प्रतिगामी होईल, त्यामुळे हे गुरुपुष्य अमृत योग विशेष मानला जाईल। या दिवशी काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, जीवनातील संकटांवर मात करता येते। हिंदू धर्मातील मान्यतानुसार या नक्षत्रात धन आणि वैभवाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। जेव्हा पुष्य नक्षत्रावर गुरुवार रविवारी येतो तेव्हा त्याला अनुक्रमे गुरुपुष्य अमृत योग आणि रविपुष्य अमृत योग असे म्हणतात। हे दोन्ही योग धनत्रयोदशी साठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। लक्ष्मीच्या सेवा आपण याच्यावर करू शकता। तर गुरुपुष्य अमृत योगावर गुरुवारच्या दिवशी आपण श्री यंत्र जर आपल्या जवळ असेल तर ओम श्रीम नमः हा मंत्र आपण 108 वेळा कुंकुम मार्चन करू शकता लक्ष्मीच्या यंत्रावर। जर आपण असे केले तर आपल्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी विराजमान होईल। आणि त्याशिवाय आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण त्या दिवशी करू शकतात। गुरुवार असल्यामुळे आपण दरवाजाला हळदीचं लेपन करू शकता, आजूबाजू स्वस्तिक काढू शकता, आपल्या गॅस वट्याजवळ आपण स्वस्तिक काढू शकता। आणि गुरुवारी तुळशीमध्ये आपल्याला 3 चमचा दूध अर्पण करायचे। जर ज्या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी तुळशीत जर आपण 3 बूंद पण आपण दूध टाकले तरी पण माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते। तर करा हा तुळशीचा उपाय। 3 बूंद दुधाचा जीवनाचे सारे दुःख दारिद्र्य दूर करून आपल्या घरी सुख समृद्धी नांदेल असा हा उपाय आहे। तर तुळशीमध्ये तुम्हाला 3 चम्मच दूध अर्पण करायचे गुरुवारी आणि गाईच्या घीचा दिवा लावायचा आहे। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम श्रीम नमः तुळशी जवळच आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे, नाहीतर व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम शक्य असेल तर आपण तिथेच जर घरात तुळशी असेल तर तुळशी जवळच तुम्ही हे सर्व बोलू शकता। या दिवशी लक्ष्मीचे पावलं तुम्ही काढू शकतात कुंकवाने। जर आपण असे केले तर आपल्या घरातील नेगेटिव्ह ऊर्जा दूर होऊन आपल्या घरी लक्ष्मीची प्राप्ती होते। गुरुपुष्य अमृत योगावर खिरीचा प्रसाद लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता आणि हा भोग तुम्ही देऊ शकता। असे जर केले तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होईल। आणि या दिवशी आपल्याला कोणत्या अजून सेवा करायच्या तर गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी मातेची मूर्तीवर श्री सूक्तचा अभिषेक करायचा आहे, दुधाने, पंचामृताने, मधाने। जर आपण लक्ष्मी सूक्तचा जर पाठ केला, श्री सूक्तचा जर पाठ केला गुरुपुष्य अमृत योगावर तर माता लक्ष्मी आपल्या घरात भरभराटून देते। गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्रावर महालक्ष्मी अष्टक सुद्धा आपण ऐकू शकतो। 11 वेळा महालक्ष्मी अष्टक ऐकल्याने सुद्धा घरात लक्ष्मीची बरकती राहते, कारण गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग हा सर्वात जास्त सर्वार्थ सिद्धी योग असतो, म्हणून या योगाला सर्वात जास्त शुभ मानला जातो। तर तुम्ही या सेवा करू शकता। जर तुम्हाला अजून शक्य असेल तर संध्याकाळी तुम्ही परत विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता। या दिवशी कन्या कुवारिकाला तुम्ही 5 या 7 सुवासिनींना या कुवारी कन्याला तुम्ही खिरीचा प्रसाद भोग अर्पण करून आपल्या घरातील सुख समृद्धी शांती आणू शकता आणि सर्व दारिद्र्य दूर करू शकता। गुरुपुष्य अमृत योगावर थोडेसे सोने खरीदणे खूप महत्त्वाचे। सोनं
खूप आता महाग झाले. जर शक्य असलंच तर सोने नक्की खरेदी करा, कारण गुरुपुष्य अमृत योगावर जर आपण या दिवशी सोनं खरीदलं तर कुठलीही सोन्याची वस्तू मोडत नाही. असं म्हणतात की त्याला अडचणामध्ये ती वस्तू आपली मोडत नाही, जशीच्या तशी राहते, बल्कि मूठभर नाही, अजून सव्वा मूठभर आपली वाढून जाते. गुरुपुष्य अमृत योगावर चांदी घेऊ शकता, चांदीचे नाणे घेऊ शकता. बरकती म्हणून आपण गुरुपुष्य अमृत योगावर 11 लोंगांचा सुद्धा आपण उपाय करू शकता. 11 लोंगा हातात घ्या आणि हातात घेऊन तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे आणि त्या 11 लोंगा मग तुम्हाला कापूर घेऊन सर्वत्र घरामध्ये धूर करायचं आहे. कारण की लोंग जर आपण शिवलिंगावर अर्पण केली, या महालक्ष्मीला अर्पण केली तर लक्ष्मीचीच प्राप्ती होते. कारण हे सर्व उपाय मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठीच सांगत आहे, कारण गुरुवार हा लक्ष्मीचाच असतो आणि गुरुपुष्य अमृत योगावर जर ह्या सेवा केल्या तर लक्ष्मी प्राप्तीच होईल. तर आपल्याला त्या 11 लोंगा आणि त्यासोबत 2-4 कापुराच्या वड्या घेऊन संपूर्ण घरामध्ये ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः नाही तर कुबेर मंत्राचा पठण करत करत तुम्हाला त्या जाळायच्या आहे. आणि जर तुम्हाला खीर बनवणे शक्य नसेल तर कच्चं दूध आणि त्यात साखर घालून ते तरी नैवेद्य द्या. जर आपण लक्ष्मीचं नुसतं नैवेद्य सुद्धा अर्पण करून दिलं तरी माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. माता लक्ष्मीला हळद लावा, हळद सुद्धा अर्पण केली तर आपल्या घरात धनधान्याची बरकती राहते, कारण हळद ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. हळद नुसतं आपण बघून घेतलं, आपल्या कपाळी लावलं तरी हळदीने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होतात. तर तुम्हाला ह्या असे उपाय गुरुपुष्य अमृत योगावर करायचे आहेत. तर गुरुपुष्य अमृत योगावर खरेदीसह दान पुण्य करण्याला खूप महत्त्व आहे. नवीन कपडे घेऊ शकता, फळे, धान्य, पादत्राणे आणि पैसे गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता. गोशाळेत चारा देऊ शकता. या दिवशी तुम्ही गाईला छोटी पोळी बनवून त्यात गूळ आणि हरभऱ्याची डाळ घालून तुम्ही गाईला खाऊ घातल्यास 7.5ची जे दशा आहे, 7.5ची जी पीडा आहे ती दूर होऊन पितृदोष सुद्धा नष्ट होतील. आणि आपल्या घरात कटकटी सततचे भांडणं होत असतील तर हे गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने, हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने आपल्या जे शरीराला पीडा आहे, आपल्या घरावर जर कोणाला काही पीडा असेल तर गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने ही पीडा कमी होते. जर गाय ही तुमची जर पाळव असेल या तुम्हाला चांगली ओळखत असेल तर तुम्ही हातामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ डायरेक्ट हातात तळ हातावर खाऊ घाला. जितक्या वेळेस गाय तुमचं चाटेल तुमचा हात तितकं तुम्हाला दुर्भाग्य तुमचं दूर होऊन माता लक्ष्मीची कृपा होईल. तर गायीने आपला हात चाटायला हवा. ती ज्या वेळेस चाटते त्यावेळेस ती तिच्याकडे आकर्षित करते, तर त्याच्यातील जे दुर्भाग्य आहे तर ती ओढून घेते आणि आपली किस्मत जे आहे, आपलं भाग्य जे आहे ते चमकायला लागते. तर गायीला तुम्ही अशी सेवा गायीची करू शकता. त्याशिवाय तुम्ही या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता आणि कोणाला न सांगता तुम्ही झाडूचं दान महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन करू शकता, या विष्णूच्या मंदिरात जाऊन करू शकता, या शिवजीच्या मंदिरात जाऊन तुम्ही झाडू सुद्धा या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे. झाडू दान केल्याने सुद्धा आपले जे आर्थिक परिस्थिती, व्यापार चालत नाही, जर व्यापार बसलेला असेल, कोणाची नजर लागली असेल तर व्यापार सुद्धा आपला चालायला लागतो. भगवान शंकराला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. या दिवशी जर शिवलिंगावर हरभऱ्याची डाळ आणि पिवळे फूल जर अर्पण केले तर आपल्या शिव शंभू हे आपल्या भक्तांवर कृपा करतात आणि त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करून देतात. ज्या वेळेस आपण हरभऱ्याची डाळ, या पिवळे फूल, या गूळ अर्पण करतो त्यावेळेस शिव शंभू आपल्या हृदयात प्रवेश करून हे सर्व दुःख दारिद्र्य दूर करतो. शिवलिंगाला स्पर्श करताच आपले दुर्भाग्य दूर होते. शिवलिंगाला जर आपण पंचफुलांनी अभिषेक केला तर शिवलिंग आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलाच्या झाडाखाली या दिवशी जर आपण लांब वातीचा दिवा लावला गाईच्या तुपाचा तर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. गुरुपुष्य नक्षत्रावर जर आपण बेलाच्या झाडाला पाणी घालून सिंचन केलं, खूप पाणी घातलं आणि ते सिंचन पाणी आपल्या डोक्यावर घेतलं तरी पण भोळे साम सदाशिवाची आपल्यावर कृपा होते. आणि साजूक तुपाचा दिवा लावा. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते. या दिवशी देवांची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत पूजा करावी. तसेच या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू सेवन करणे आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जातात. तर अशा या गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर शिव मंदिरावर तुम्ही चौकटावर दिवा लावू शकता आणि भोळे बाबाला सुद्धा सांगू शकतात की आमच्या घरी तुम्ही तुमच्या पूर्ण परिवारासह आणि नंदीसह या. जर आपण असे बोललो तर आपल्या घरी पूर्ण परिवारासह
शिवजी आणि त्यांचे पूर्ण परिवार आणि नंदेश्वर खरोखरच येतात, कारण शिव हे फक्त श्रद्धा आणि भावचे भुकेलेले राहतात. कारण भोळा साम सदाशिव वाटेल त्या भक्तांना सर्व काही देतो. भोळा साम सदाशिवाला फूल तुम्ही सीधं ठेवलं, उलटं ठेवलं, तांदूळ पहिले अर्पण केलं, पाणी पहिले अर्पण केलं, या बेलपत्री अर्पण केलं, शिव हे काहीच पाहत नाही. शिव फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास पाहतो. म्हणून तुम्ही शिव परिवाराला आमंत्रण या दिवशी देऊ शकता. म्हणजे आमंत्रण दिलं म्हणजे शिवजी आपल्या घरी येतील आणि आपले दुःख दारिद्र्य दूर करतील. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची पण कमेंट्स केली तरी पण चालेल. शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण कथा चालू आहे मित्रांनो. तर शालिनी भक्तिसागर चॅनल माझंच आहे. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे. तुम्ही शालिनी भक्तिसागर चॅनल सर्च करून शिव महापुराणाचा लाभ घेऊ शकता. छान छान कथा चालू आहे. 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा तिकडे चालू आहे की 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली आणि कशामुळे हे शिवलिंग स्वयंभू झालेले आहे. उपलिंगांची महिमा सांगितली. 100 अवतार शिव शंभूचे मी तिकडे सांगितलेले आहेत. शिव महापुराण अत्यंत शुद्ध भाषेत मराठी भाषेमध्ये तिकडे चालू आहे. तर शिव महापुराण ऐकण्याची सर्वांनी करावे, शेअर करावे ते लिंक, म्हणजे तुमच्या वाटेला ते पुण्य मिळेल, तुम्हाला शिवलोकाची प्राप्ती होईल आणि तुमचे दुःख दारिद्र्य दूर होऊन महालक्ष्मीचा आशीर्वाद घरावर अखंड राहील आणि शिवशंभूची कृपा पण अखंड राहील. जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.